तर आता आपण गणेश दादांच्या नर्सरीमध्ये आलो आहे. हायटेक नर्सरी आहे. हायटेक का तर इथं जे काही जर्मिनेशन असेल ते 100% होते किंवा तुम्हाला जे लागवडसाठी बियाणं मिळणार आहे ते 100% मिळणार आहे. ऊसाचं रोप कसं होतं हे मला आज कळलं. नर्सरीत कसं होतं हे आज कळलं. रानातलं माहीत आहे कांड्या लावून करते, पण डायरेक्ट तुम्ही रोप लावू शकता. त्यामुळे तुमचं ऊस येण्याचा जो रेट आहे किंवा सक्सेस रेशो आहे तो जास्त होऊ शकतो. तर त्यांच्याकडनं अजून आपण माहिती घेऊया काय विषय कसा आहे काय. रोपं घेण्याचा एकच फायदा असतो की ती 100% जर्मिनेशन राहते किंवा आपल्याला एक 15-20 दिवसाचा जो गॅप राहतोय तो आपल्याला मिळतो. म्हणजे रोपं तयार मिळतात, म्हणजे 15 दिवसाचा अवधी कमी मिळतोय आणि उत्पन्न चांगले येते. हां, नमस्कार. माझे नाव गणपत सहदेव तोरसकर. माझी विघ्नार्थ हायटेक नर्सरी या नावाने नर्सरी चालू आहे. तसेच शेती पण करतो आहे. कलिंगडची शेती असते आपली दरवर्षी. आता 3 दिवस झालेले आहे या प्लॉटला. 50% सेंद्रिय प्रमाण करतोय. माझा स्लरीचा फिल्टर आहे, गाय आहे घरी. माझी विघ्नार्थ हायटेक नर्सरी मुक्काम पारगावकरवाडी, गगनबावडा रोड, डी वाय पाटील कारखान्याच्या वरच्या साईडला आहे. माझा मोबाईल नंबर आहे 93 73 66 81 98. आमच्याकडे सर्व भाजीपाला, ऊसाची रोपं सर्व मिळते. कलिंगड, ढबू, मिरची, काकडी, टॅमॅटो, वांगी. जेव्हा आम्ही ऊस आमच्या शेतातला असतो या तेव्हा आम्ही आणून मिशनवर कटिंग करतोय. त्यातला फक्त डोळा तेवढा घेतोय, सगळा भाग याला कारखान्याला डिवायला टाकतोय आणि त्यामध्ये कोकोपीट घेतोय. हे म्हणजे ह्यो डोळा आहे की नाही, ह्यो जाईल एवढंच कोकोपीट भरतोय आणि ते बसलं एवढंच घालायचं, जास्त काही घालत नाही. कारण मग डोळा वरच्यावर राहतो, वरच्यावर राहिला की डोळा खाली पडतोय, त्यामुळे ते मुळ्या धरत नाही व्यवस्थित, त्यामुळे तो खाली घसरतोय. आणि मग ते बरोबर आम्ही 13 दिवस ठेवतोय भट्टी झाकून. 13 दिवशी उघडतो. मग त्याचा कलर पांढरा येतो. आपलं कांद्याची पात कशी असते, कांदा कसं उगवून होते त्यामध्ये येतोय. नंतर मग 4-5 दिवसांनी असं हिरवी पात, मग 1 महिना लागतो, 21 दिवस लागतात रोप तयार व्हायला. म्हणजे ही किती आहे? 21 दिवसाची? नाही हे आता 15 दिवसाचे आहेत. 15-20 दिवसाचे. आता ही विकले जाणार नाही? नाही, याच्यामध्ये अजून हे व्हायचे आहेत ना, पानं फुटायचे आहेत ना. हे 8 दिवसाच्या आधी हे असं रोप असते आणि पूर्ण 21 दिवस झाले की ते यामध्ये येते, लावणीसाठी येते. त्याचा दिवस म्हणजे हे कमी असल्यामुळे की नाही, त्यामुळे याला गड्डा तयार होत नाही आणि याला एकसारखा होऊ शकतो. याला असं झालं की रोप याला अजून मुळे यायला लागतात, अजून याच्यात 4-5 दिवस लागते. ते तयार झाले की मग ती लावणीला सुरू झालं म्हणायचं. एक रोप कितीला देत आहे? एक रोप म्हणजे 2.5 रुपयाला आहे, जागेवर पोच नेऊन देणार? हां, आणि त्यांनी न्यायचं असेल तर 2 रुपये 20 पैसे. माझे नाव पंडित महादेव आंबेकर, मांडुकली. मी 2-3 वर्ष झाले कलिंगड करतोय. कलिंगड किंवा माळवे हे सगळं करतोय. मी दरवर्षी इथूनच सगळं नेतोय. क्वालिटी व्यवस्थित, रोपांची स्टंप त्याने व्यवस्थित असते इथून. आणि विघ्नार्था हायटेक नर्सरी, पारगावकरवाडी, गणपत तोरसकर, त्यांच्यातनं आपण सगळे हे नेतोय. सगळे क्वालिटी बेस्ट, सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत इथे. मी जवळपास 1.5 एकर रान मी केलेलं आहे आता, आणि सगळं काय असेल ते इथूनच नेतोय. रिझल्ट बेस्ट आहे. रिझल्ट वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तर मित्रांनो, गणेश तोरसकर दादांची ही नर्सरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यांच्याकडनं जर रोपं घ्यायची असतील, गगनबावड्याच्या एरियामध्ये आहेत ते, आणि पोच पण देते, जागेवर पण तुम्ही घेऊ शकताय. त्यांचा नंबर ऑलरेडी आपण दिलेला आहे, तर त्यांना संपर्क करा. ह्याच्यातून काय होणार आहे, तर जी रोपं आली त्याचंच तुम्हाला कॉस्टिंग आहे. म्हणजे तुमचं जे क्षेत्र लावणं आहे किंवा लागवड आहे ती 100% सक्सेस असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काय संगोपन असेल किंवा त्याची देखभाल असेल ती तुम्हाला करायची आहे. पण लागवडीचा खर्च किंवा लागवडीची देखभाल तरी त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे नक्की त्यांना संपर्क करा. तर पिवळे टरबूज का कलिंगड ते कमेंट करून सांगा. आणि हे आपण आधी बघितलं आहे, खाल्लं आहे, पण ह्या ठिकाणी शेती बघायला भेटली. जास्त काय फरक नसते त्यांनी म्हणले, बी फक्त वेगळं असते. टेस्टमध्ये पण ऑलमोस्ट सेमच आहे, थोडं टेक्स्चर वेगळं आहे. म्हणजे आपलं जे असतं ते जरा रवाळ असतं, हे जरा आणि सॉफ्ट होतं. तर खाण्यात हा फरक होता. तुम्हाला जर ह्याचे बी पाहिजे असेल किंवा रोप पाहिजे असेल त्यांना संपर्क करा, त्यांचा नंबर आपण दिलेलाच आहे. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला मग.